1 जून प्रेरणा दिन। ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांची जयंती। ज्ञान, विज्ञान व सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी आणि शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेऊन मुंबई, रायगड, ठाणे या ठिकाणी ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेची स्थापना करून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक, ज्ञानयोगी, कर्मयोगी, विज्ञानप्रेमी, कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी, निर्भीड वक्ते, प्रेरणादायी, दूरदर्शी, गरिबांचे कैवारी, ध्येयाने झपाटलेलं एक कार्यकुशल व्यक्तिमत्व शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांचा 1 जून हा जन्मदिवस। चला तर आपण कलाकार दिनविशेषच्या माध्यमातून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा जागर करूया आणि जाणून घेऊया शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्याबद्दल। त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी सुयश आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय goprack.com। शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांचा जन्म 1 जून 1952 रोजी रायगडमधील उरण तालुक्यातील आवरे या छोट्याशा गावी झाला। त्यांनी शालेय वयातच ग्रामीण भागातील पाणी प्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करून व आंदोलन यशस्वी करून आपल्या कार्यकर्तृत्वाची झलक दाखवली। शेतकरी, कष्टकरी आणि झोपडीत राहणारा शेवटच्या थरातला, परंपरा आणि दारिद्र्य यांच्या विळख्यात अडकलेला माणूस नवी जाणीव घेऊन आत्मविश्वासाने चालू लागल्याशिवाय खरा सामाजिक बदल शक्य होत नाही। या क्रांतिकारक विचाराने बाळासाहेब म्हात्रे या निर्भय आणि आव्हानप्रद व्यक्तिमत्वाने महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर 1979 रोजी ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ मुंबईच्या विक्रोळी या उपनगरात रोवली। त्यावेळी त्यांचे वय होते अवघे 27 वर्ष। कोकणातील रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातील आवरे या निसर्गरम्य गावात शेती व पारंपरिक रेती उपसा व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबात बाळासाहेबांचा जन्म झाला। प्राथमिक शिक्षण आवरे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, पण माध्यमिक शिक्षण गावापासून 5 किलोमीटर दूर असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात झाले। शाळेत जाण्यासाठी गवत, चिखलाने भरलेला रानवाटा दररोज अनवाणी तुडवत जावे लागत असे। या काळातच कर्मवीरांचे कमवा व शिका, स्वावलंबी शिक्षण हेच आमुचे ब्रीद, मला नापीक जमीन द्या मी ती सुपीक करतो हे विचार त्यांच्या मनात रुजले। या शाळेतच मॅट्रिकच्या परीक्षेत शाळेत पहिला येण्याचा मान त्यांनी पटकावला। या हुशार, हरहुन्नरी, निर्भय व उत्कृष्ट वक्तृत्व असलेल्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या गावात तुफान म्हणून संबोधले जाऊ लागले। याच तुफानाने शिक्षण हा व्यक्ती जीवनाला शोभा देणारा अलंकार नव्हे, तर ते व्यक्ती आणि समाजाची आंतरिक शक्ती जागृत करण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे हे जाणले होते। शिक्षणातून माणूस व समाज घडतो यावर त्यांची निष्ठा होती। म्हणूनच 1972 मध्ये गिरगावच्या नॅशनल नाईट हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित विषयाचे शिक्षक म्हणून अवघ्या 60 रुपये वेतनावर त्यांनी आपल्या शिक्षक सेवेची सुरुवात केली। पुढे विक्रोळीच्या विद्यामंदिर हायस्कूल येथे पूर्णवेळ शिक्षक व नंतर बॉम्बे ITI आग्रीपाडा येथे गणित निदेशक आणि त्यांच्याच ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विक्रोळी टागोर नगर येथील संदेश विद्यालयात 1979 ते 1988 पर्यंत सहाय्यक शिक्षक आणि 1988 पासून प्राचार्य पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती तेवढ्याच समर्थपणे पेलली सुद्धा। मुंबईतील झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असा बाळासाहेबांचा निर्धार होता। या निर्धारामुळेच त्यांनी या विभागात संस्थेमार्फत अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू केले। विक्रोळी पूर्वमध्ये टागोर नगर, हरियाली विलेज, विक्रोळी पश्चिममध्ये पार्क साइट, सूर्यनगर, शिवाजीनगर, घाटकोपरमध्ये लक्ष्मीबाग, मानखुर्द पश्चिम या झोपडपट्टी व महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या गलिच्छ वसाहतीमध्ये, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे या त्यांच्या जन्मगावी, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिम मधील हेंद्रेपाडा व कान्होर या ग्रामीण विभागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाची गंगा त्यांनी वाहून नेली। आज त्यांनी स्थापन केलेल्या ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेत 7 डिग्री कॉलेजेस, 1 पॉलिटेक्निक, 8 ज्युनियर कॉलेजेस, 39 शाळा, 2 अभ्यास केंद्रे,
10 संगणक शिक्षण केंद्रे, 2 संगीत विद्यालये, 1 कला आणि क्रीडा केंद्र, 1 सार्वजनिक ग्रंथालय असे एकूण 71 उपक्रम यशस्वीपणे चालवण्यात येतात. या सर्व उपक्रमांमध्ये 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ज्ञानार्जन करत असून 650 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद कार्यरत आहे. यावरून या ज्ञानगंगेची अक्षर यात्रा किती सुदूर पोहोचली आहे याची कल्पना यायला वेळ लागत नाही. संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक विद्यार्थी यांच्यामध्ये त्यांनी निर्माण केलेल्या सौहार्दपूर्ण वातावरणामुळेच प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे एक शिक्षक मित्र म्हणून ओळखले जातात. शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचे असलेले प्रेम, बांधिलकी आणि समाजामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांच्यात असलेली धडपड यामुळे एप्रिल 1991 ते मार्च 2001 या कालावधीत त्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या माध्यमातून त्यांनी मुंबईतील अनधिकृत शाळांना परवानगी, खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान मिळवून देण्याचा ठराव मंजूर करणे, शाळांच्या मान्यतेसाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राच्या अटी शिथिल करणे, अनधिकृत प्राथमिक शाळांवरील कारवाईला स्थगिती मिळवणे आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भरणाऱ्या रात्र शाळांमधील भाडेवाढ रद्द करणे अशा प्रश्नांच्या निराकरणाबाबत आग्रहाची भूमिका मांडली. मार्च 2003 ते मे 2010 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सदस्यपद भूषवले. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्यांतर्गत बृहन्मुंबई उत्तर विभागाचे एस विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे निमंत्रक म्हणून ते 2003 पासून कार्यरत होते. 2006 पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिक्षक विभागाचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी शिक्षक मित्र ही राज्यव्यापी संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून कायम विना अनुदानित धोरण बंद करून सर्व शाळांना अनुदान मिळावे, शिक्षण सेवक धोरण बंद करणे, संस्थांचे थकीत वेतनेतर अनुदान मिळावे, बंद होणाऱ्या वर्ग तुकडीतील अतिरिक्त शिक्षकांना संरक्षण मिळावे, यासाठी शाळेतील वर्गांच्या पटसंख्येची मर्यादा 25 वर आणणे अशा मागण्या त्यांनी शासन दरबारी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने 2003-04 चा राज्य शिक्षक पुरस्कार, बृहन्मुंबईच्या राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठानने 1995-96 चा शिक्षक गौरव पुरस्कार व लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्यामध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थी तसेच ग्रामीण समाज घटकांसाठी असणारी तळमळ, धाडसीपणा, दूरदर्शीपणा, शिक्षकांबद्दल असलेले त्यांचे प्रेम, शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य आणि सामान्यातून असामान्यत्व निर्माण करणारे त्यांचे व्यक्तिमत्व समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या नावाखाली त्यांनी लावलेला हा वटवृक्ष फोफावतोय, आपल्या शिक्षणाच्या सावलीत हजारो विद्यार्थ्यांना घडवतोय आणि अनेक चांगल्या चालणाऱ्या संस्थांपुढे स्वतःचा आदर्श ठेवतोय. हेच शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या कामाचं सार्थक म्हणता येईल. शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांचा जन्मदिवस ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेतर्फे प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या प्रेरणा दिनाचे औचित्य साधून goprek.com यांच्या सहयोगाने कल्लाकार चॅनल सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहे कल्लाकार दिनविशेषवरील माहितीवर आधारित ऑनलाईन प्रेरणा परीक्षा. याबद्दल सर्व माहिती पुढील काही दिवसात कल्लाकार सोशल मीडियावर जाहीर करण्यात येईल. शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या अभूतपूर्व कार्यातून आपण सर्वजण प्रेरणा घेऊया. त्यांच्या कार्यास आमच्या कल्लाकार टीमकडून मानाचा मुजरा.